मागच्या लेक्चरमध्ये आपण समीकरण पाहिलं होतं कुठलं श्वसनाचं. त्याच्यामध्ये ग्लुकोज होता काय तुमचा C6H12O6 म्हणजे C6H12O6 हा ग्लुकोज झालेला काय ग्लुकोज आणि त्याच्यामध्ये 6CO2 ऍड केल्यानंतर ऑक्सिडीकरण प्रोसेस होते. त्याच्यापासून काय तयार होतोय 6CO2 6H2O अधिक ऊर्जा. ऊर्जा कशा स्वरूपात मिळते आपल्याला ATP. ATP म्हणजे काय ॲडेनोसिन ट्राय फॉस्फेट. त्याच्यानंतर आपण इनहेलेशन म्हणजेच चार्ट पाहिला होता. ऑक्सिजन O2 श्वसनने हा कुठे जातो फुफ्फुसात जातो. फुफ्फुसातून कुठे जातो हा हृदयामध्ये. हृदयातून कुठे जातो अवयव ऑर्गन्स. अवयवातून कुठे जातो ऊती. ही फिगर झाली आपल्या हा चार्ट पण पाहिला होता. आणि ऊतीमधून कुठे जातो पेशीमध्ये. आणि पेशीमधून हा ऑक्सिजन आहे हा कुठे जातो बघा. आता एवढं तर झालं आपलं का इथपर्यंत. मला बोललो की तुम्हाला हे परत काढून देईल. आता जे आपले खालचे जे टॉपिक आहेत तो शिकण्यासाठी बघा काय करावं लागेल. हा ग्लुकोजचा विघटन, ट्राय कार्बोक्सिलिक क्रेब सायकल, इलेक्ट्रॉन साखळी अभिक्रिया हे काय आहेत नक्की, ही कशी होते हे आपण या ठिकाणी फिगर काढून समजून घेऊ. थोडीशी मोठी फिगर काढू आपण. ही सेल म्हणजे पेशीची काढूया. पेशी ही काय तुमचे पेशी. हे काय झालं केंद्र. सोडून द्या केंद्रकाचा भाग काय ठिकाणी घ्यायचा नाही आपल्याला. आता या ठिकाणी बघा की तुमचा जो O2 आहे हा जो दाखवला मी तुम्हाला हा O2 म्हणजे ऑक्सिजन. हा O2 काय होतो ह्या सेल मधून पेशीमध्ये येतो. या पेशीमधून पेशीमध्ये काय असेल तुमचं केंद्रक वगैरे असतात ते आपण या ठिकाणी फिगर काढली. O2 आला या ठिकाणी. मग या पेशीमध्ये काय होतं हा जो O2 आहे हा कोणाला मिळतो ग्लुकोज. अधिक तुमचा आलेला हा O2. कुठली प्रोसेस होती ही ग्लायकोसिस म्हणजेच कुठली तुमची ग्लुकोज विघटन होतं. या ठिकाणी काय होतं ग्लुकोजचं विघटन होतं. या ठिकाणी आता ग्लुकोजच्या विघटन मध्ये काय काय बाहेर पडतं बघा. या ठिकाणी दोन रेणू कोणाचे NADH2 चे आणि कार्बनचे किती आहेत दोन रेणू. पायरुव्हिक आम्लचे रेणू ऍसिटिल कोएन्झाइम रूपांतर केले जातात. त्याच्यानंतर पाणी आणि ATP आणि AH2.
याच्यामधून काय काय तुमचं बाहेर पडतं की पायरुविक ऍसिड, ATP, NADH2 आणि पाणी यांचे प्रत्येक काय होतात, 2-2 रेणू कसे पडतात, बाहेर पडतात. बघा 2 PA म्हणजेच काय झाले तुमचे पायरुविक ऍसिड. 2 आले. त्याच्यानंतर काय बाहेर पडला, अजून 2 ATP बाहेर पडतात. त्याच्यानंतर 2 NADH2 बाहेर पडतो आणि काय पडतो, 2 H2O. हे सगळ्यांचे 2-2 मॉलिक्युल्स कसे पडतात, बाहेर पडतात. आता जर तुम्ही पाहिलं याच्या भोवती काय असतं, ह्या केंद्रकाच्या भोवती जर तुम्ही पाहिलं त्या ठिकाणी काय असतं, पेशीद्रव्य असतं. काय असतं, पेशीद्रव्य. मग त्याच्यानंतर बघा इथून पुढे ही प्रोसेस होते. त्याच्यापासून काय तयार होतं, या ठिकाणी बघा ऍसिटिल को एन्झाईम ए तयार होतो. काय होतो, ऍसिटिल को एन्झाईम तयार होतो. त्याचे किती आहेत, 2. ऍसिटिल को एन्झाईम ए, ऍसिटिल आहेत, ऍसिटिल नव्हे, को एन्झाईम. हा झाला ऍसिटिल को एन्झाईमचे ए. परत तुम्हाला मी समजून सांगेन. ऍसिडचे पूर्णपणे ऑक्सिडीकरण केले जाते व त्याद्वारे काय म्हणतो तुम्हाला, CO2. करेक्ट. त्याच्यानंतर H2O, NADH2, FADH2 आणि वॉट, FePH. मग ऍसिटियल कशामध्ये तयार होतं बघा, या ठिकाणी क्रेब्स सायकल. मग समजून घ्या, आपण काय करू, थोडस ह्या साईडला घेऊ. याला काय म्हणतात, म्हणजे हा एर दाखवला आहे, याला म्हणतात क्रेब. इथे दिले बघा क्रेब चक्र, काय म्हणतात, क्रेब चक्र. या क्रेब चक्रामध्ये बघा काय काय तयार तुमचं होतं, CO2, H2O, NADH2, FADH2 आणि ATP. काय तयार होतं, ATP, NADH2, FADH2 आणि अजून काय, CO2. CO2 नंतर पाणी पण आहे त्या ठिकाणी, H2 पण आहे. ओके. आणि काय तयार होतात, H2O. हे जे क्रेब चक्र आहेत ते कशाला जोडले असते ठिकाणी, तंतुकणिकेला. कशाला, तंतुकणिका. चेन असते अशी तंतुकणिकेमध्ये. हे काय, तंतुकणिका. आणि ही तुमची काय, ETC. ETC बघा खाली दिले आहेत तुमचं, इलेक्ट्रॉन वहन साखळी. काय, ही तंतुकणिका आहे आणि यातलं काय, इलेक्ट्रॉन वहन साखळी. 3 नंबरचा पॉइंट आहे. याला काय म्हणायचंय, ही इलेक्ट्रॉन वहन साखळी, ETS. याला ETS म्हणजेच काय, इलेक्ट्रॉन वहन
साखळी. आणि लक्षात, ही तुमची तंतुकणिका. तंतुकणिका म्हणतात पॉवर हाऊस ऑफ सेल, म्हणजेच पेशी ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी त्याचं पॉवर हाऊस आहे. आपल्याकडं लाईटचं पॉवर हाऊस, त्या ठिकाणीचं काय असतं, हे पॉवर हाऊस असतं. म्हणजे या क्रेब्स सायकललाच दुसरं नाव काय आहे, काय म्हणतो आपण त्याला, TCA सायकल किंवा सिट्रिक ऍसिड सायकल. ऍसिड चक्र देखील म्हणतात. या ठिकाणी बघा, TCA म्हणजे काय, ट्राय कार्बोक्सिलिक आम्ल, त्याला TCA देखील संबोधलं जातं. आता समजून घ्या तुम्ही. आणि हे काय, केंद्रक आहे. काय केंद्र, केंद्रक एवढं छोटं नसतं, पण आता तुम्हाला ते बाकी गोष्टी बसल्या पाहिजे म्हणून मी ठिकाणी तुम्हाला सांगितले. आता ही रिॲक्शन जर तुम्ही पाहिली, आपण पहिले दिलेली, ग्लुकोज, ऑक्सिजन, CO2 आणि H2 आणि काय मिळते तुम्हाला, ऊर्जा मिळते. या ठिकाणी बघा, ह्या पेशीमध्ये काय होतं, ग्लुकोज आणि O2चं विघटन होतं, त्याला ग्लुकोजचे विघटन मिळतात. त्याच्यापासून काय मिळतं, 2 ATP, 2 ATP, 2 NADH2, 2 H2O. हे सगळं कशावर घडतं, पेशी द्रव्यामध्ये घडतं. त्यांनी काय होतं, 2 ॲसिटल कोएन्झाईम, ते कुठे होतात, क्रेब चक्रामध्ये जातात. क्रेब चक्रामध्ये काय होतं, H2O, CO2, ATP, NADH2, FADH2 मिळतात. तिथून पुढे हे कुठे जातं, तंतुकणिकेत जातं, आणि तंतुकणिकेमध्ये इलेक्ट्रॉनचं काय होतं, वहन होतं. ती इलेक्ट्रॉनची वहन साखळी आहे. याप्रमाणे काय, आपल्या शरीराला काय मिळते, ऊर्जा मिळते. लक्षात, हे जे तुमचं ऑक्सिजन आहे आणि ग्लुकोज आहे, यापासून शरीराला आपल्याला अशी ऊर्जाही मिळते. आता आपण काय करूया, थेरी आहे ती 1 बाय 1 घेऊया. पहिलं बघा, ग्लुकोजचं विघटन. पेशी द्रव्यात घडणाऱ्या या प्रक्रियेमध्ये ग्लुकोजच्या एका रेणूचे टप्प्याटप्प्याने उडून पायरुव्यिक आम्ल, ATP, NADH2 पाणी यांच्या प्रत्येकी 2-2 अणू तयार होतात, रेणू तयार होतात. पुढे म्हटले बघा, यांनी पेशी द्रव्यामध्ये, आपण पेशी द्रव्य कोण दाखवलंय, ग्लुकोजचं विघटन होतं. ग्लुकोजचं विघटन झाल्यावर तुम्हाला पायरुव्हिक ऍसिड म्हणजेच काय, PA दिलेलं बघा मी या ठिकाणी. त्याचे 2 अणू, ATPचे 2, NADH2 2 आणि H2O चे 2-2 अणू, रेणू या ठिकाणी मिळाले. झालं. मग या प्रक्रियेत तयार झालेले पायरुव्हिक आम्लाचे रेणू ऍसिटल कोएन्झाईम या रेणूमध्ये रूपांतरित केले जातात. तुम्ही या ठिकाणी पायरुव्हिक ऍसिड इथे घेतलेले आहेत बघा, या ठिकाणी इथे. मग याचे जे आहेत, याचं रूपांतर कशा झालेलं, 2 ऍसिटल कोएन्झाईम ए मध्ये केलं जातं. आणि इथपर्यंत या प्रक्रियेवेळी कार्बन डायऑक्साईड 2 रेणू, NADH 2 रेणू तयार होतात. ही जी प्रक्रिया चालते ऍसिटल कोएन्झाईम मध्ये, याच्यामध्ये काय, 2 कार्बन डायऑक्साईड आणि काय, 2 NADH2 तयार होतात. काय तयार होतात, 2 NADH2. समजलंय पहिलं. नंतर दुसरी बघा, आता ट्राय कार्बोक्सिलिक आम्ल, क्रेब सायकल. या ठिकाणी बघा, आता ही क्रेब चक्र दिले आहेत. हे तुमची 2 नंबरची स्टेप आहे. ऍसिटल कोएन्झाईम ए चे रेणू तंतुकणिकेमध्ये जातात. बघा, हे ऍसिटल कोएन्झाईमचे रेणू कुठे गेले, तंतुकणिकेमध्ये गेले. तंतुकणिकेमध्ये जाताना बघा काय होतं या ठिकाणी, त्यावर ट्राय कार्बोक्सिलिक आम्ल चक्र, क्रेब ही चक्रीय अभिक्रिया राबवली जाते. या अभिक्रियेद्वारे ऍसिटल कोएन्झाईम ए च्या रेणूतील ऍसिटलचे पूर्ण ऑक्सिडीकरण केले जाते. कोणाचे, ऍसिटिलचे. व त्याद्वारे CO2, H2, NADH2, FADH2 आणि ATP आपल्याला या ठिकाणी मिळतात. या ठिकाणी बघा, हे चक्र दाखवले बघा. हा जो बाण आहे, हा बाण म्हणजे काय, ते पूर्ण हे चक्र आहे. आणि त्याने हे रेणू काय होतात, तयार होतात. H2O, CO2, ATP, NADH2, FADH2. या ठिकाणी दिले पण बघा, FADH2 म्हणजेच काय, Na म्हणजेच काय, निकोटामाइड, निकोटिनामाइड.
निकोटिनामाइड, ॲडेनाइन, डायन्यूक्लियोटाइड्स आणि Fa म्हणजे फ्लॅविन ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड्स. हे प्रत्येक पेशीत तयार होणारे व पेशी शोधण्यास मदत करणारे दोन सहविकार आहेत. ते प्रत्येक वेळेस तयार होतात. मग त्याच्यानंतर तिसरा पॉईंट बघा, इलेक्ट्रॉन वहन साखळी. इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रियांद्वारे तंतुकणिकामध्ये राबवली जाते. आपण या ठिकाणी बघा काय हे दाखवले, तुम्हाला काय दाखवले, तुम्ही तंतुकणिका दाखवली, त्यांच्यामध्ये ETC म्हणजे इलेक्ट्रॉन वहन साखळी आहे. वरील सर्व प्रक्रियांच्या वेळी तयार झालेल्या NADH2 च्या रेणूपासून 3 आणि FADOH च्या रेणूपासून प्रत्येकी 2 ATP रेणू आपल्याला मिळतात. या ठिकाणी बघा NADH2 पासून किती मिळाले तुम्हाला, 3 मिळाले. किती, 1 2 आणि 3. आणि FADH2 पासूनचे काय, रेणूपासून 2 ATP मिळतात. ATP पुढे बघा या ठिकाणी 1 आणि 2 हे ATP आपल्याला मिळतात. ATP च्या व्यतिरिक्त पाण्याचे रेणू या ठिकाणी आपल्याला मिळतात तंतुकणिकेमध्ये. मग अशा पद्धतीने ऑक्सिशोषण, ग्लुकोजचे पूर्ण ऑक्सिजन विघटन होऊन ऊर्जा बरोबर CO2 आणि H2O चे काय मिळतात, रेणू मिळतात आपल्याला या ठिकाणी. मग आपली जर रिॲक्शन जर पाहिली तर शेवट काय म्हटलंय आपण, CO2 आणि H2O चे आपल्याला रेणू या ठिकाणी मिळतात. अशी ही तुमची श्वसन क्रिया आहे. लक्षात, ही सोपी आणि साधी पद्धत आहे लक्षात ठेवायची. प्रत्येक मी जे काढून दाखवले क्रेब चक्र वगैरे. मग ATP बघा काय तुमचं, ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. ATP म्हणजे ऊर्जा साठवून ठेवली जाते. हा एक ऊर्जेचा संतृप्त असा रेणू असून त्यात फॉस्फेटचे 3 रेणू एकमेकांना ज्या बंधाने जोडलेले असतात. किती रेणू आहेत, 3 आहेत, म्हणून काय म्हटलंय, ट्राय. कोणाचे आहेत, फॉस्फेटचे आहेत, म्हणून ट्रायफॉस्फेट. त्या बंधांमध्ये ऊर्जा साठवली असते. म्हणजे हा जो बंध आहे या टाईपचा बंध असतो, याच्यामध्ये ही ऊर्जा पूर्ण साठवलेली असते. या रेणूंच्या पेशीमध्ये आवश्यकतेनुसार साठा करून ठेवलेला असतो. जसं पाहिजे तसं वापरलं जाते. कधी कधी बघा काही दिवस काही खाल्लं जात नाही किंवा वनस्पतीने काही दिवस पाणी मिळत नाही, अन्न मिळत नाही, त्यावेळेस ती ऊर्जा साठवून ठेवतात, तिचं रूपांतर पुढे करतात. रासायनिकदृष्ट्या ATP हा ॲडेनोसिन रायबोन्यूक्लिऑइड्स पासून तयार झालेला ट्रायफॉस्फेटचा रेणू. लक्षात ठेवायचं आहे, रायबोन्यूक्लिऑइड्स पासून आपण ती रिएक्शन खाली घेणार आहोत. ट्रायफॉस्फेटचा रेणू असून यात ॲडेनिन हा नत्रयुक्त पदार्थ, नायट्रोजन. रायबोज हा पेंटोस शर्करात 3 फॉस्फेटचे रेणू असतात. ही रिएक्शन आपण खाली घेणार आहोत. आवश्यकतेनुसार ATP मधील फॉस्फेटच्या रेणूमध्ये बंध तोडून ऊर्जा मिळवली जाते. ATP ला करन्सी असं म्हणतात. ऊर्जा चलनाची करन्सी. तर करन्सी म्हणजे काय, सगळ्यात सोपं उदाहरण द्यायचं म्हणजे सुट्टे पैसे. ATP थोडे थोडे वापरतो आपण. 100 रुपये असेल समजा, 1-2 रुपये काय सुट्टे जर गेले थोडे वापरता येतात आपल्याला, तसं ATP आहे, थोडे थोडे. आता ॲडेनिन म्हणजे काय असतं बघा या ठिकाणी. ॲडेनिन मध्ये काय असतं, हा तुमचा हेक्झॅगोन असतो, म्हणजेच काय षटकोनी बघा या ठिकाणी दिलेला. जी वरची रिॲक्शन आहे ती सांगतो. आणि पंचकोन, हे 2 कोन म्हणजे जोडलेले, म्हणजेच काय झालं तुमचं, हे ॲडेनिन झालं. काय झालंय, ॲडेनिन. हा ॲडेनिनचा जो पंचकोन आहे हा काय असतो, रायबोज असतो. काय असतो, रायबोज. याच्यात 3 बंध बघा, 1 2 3, म्हणून काय म्हटलंय, ट्राय. म्हणून काय म्हटलंय त्या ठिकाणी, ट्राय. म्हणजेच कंसामध्ये 3. ज्यावेळेस विघटन होतं ॲडेनाइन बघा, रायबोज, ह्या रायबोज मधले एक बंध काय होतो, मुक्त होतो. एक ऊर्जा म्हणजे वापरू तशी. जसं बघा बॅटरी फुल चार्ज असते, हळूहळू काय होतं, एक एक पॉईंट कमी होत चालतो आणि शेवट काय दाखवते, या टाईप दाखवते. तसंच याच आहे. हा एक बंध काय होतो, ब्रेक होतो. आणि डी म्हणजेच काय आलं तुमचे, डाय. ॲडेनोसिन डाय फॉस्फेट. डाय म्हणजे काय झाले, 2. एक किती उरले हो तुमचे, मग 2 उरले, 1 आणि 2. ट्राय मध्ये किती होते बघा, 1 2 3. डाय मध्ये किती उरले, 1 आणि 2. आणि एक काय झाला, मुक्त झाली, ऊर्जा वापरली गेली. अशा प्रकारे हळूहळू काय होते, ऊर्जेचं रूपांतर वापरण्यासाठी केलं जातं.
मग ते कधी वापरतात बघा आता, उपासमार, कुपोषण यासारख्या अपवादात्मक स्थितीमध्ये शरीरातील कर्बोदकांचा साठा कमी असेल तर ऊर्जा मिळवण्यासाठी शरीरातील स्निग्ध पदार्थ प्रथिनांचा वापर केला जातो. उपोषण बघा, काही काही 2-2-3 दिवस उपोषण करतात, काही खात नाही पित नाही, मग असे जगता कसं हे लोक. त्यावेळेस त्यांना ही 80 स्वरूपात जी ऊर्जा साठवली असते ती शरीराला पुरवली जाते. जसं बॅटरी हळूहळू डिस्चार्ज होऊन जाते बघा, कालांतराने यांची कॅपॅसिटी संपते आणि मग पुढे काही धोका संभवण्याची स्थिती निर्माण होते. स्निग्ध पदार्थाचे रूपांतर मेदाम्लामध्ये केले जाते तर प्रथिनांचे रूपांतर अमिनो आम्लात केले जाते. याला अंडरलाईन करणे फार महत्वाचं आहे. स्निग्ध पदार्थांचे रूपांतर कशामध्ये केले, मेदाम्लामध्ये केले जाते, फॅट्स मध्ये. तर प्रथिनांचे रूपांतर कशामध्ये करतात, अमिनो आम्लांमध्ये केले जाते. मेदाम्ले व अमिनो आम्ल ऍसिटिल कोएन्झाइम ए मध्ये रूपांतर केले जातात. जर काही भेटलं नाही शरीराला तर इथं बघा, या ठिकाणी आपल्याला ग्लुकोज भेटत होतं, पेशीतून आपण काय केली परत आहोत, पण जर काहीच जर खाल्लं नाही परंतु प्रोसेस स्टॉप होऊन जाते. मग मेदाम्ल आहेत आणि तुमचं जे प्रथिन आहे हे ऍसिटिल कोएन्झाइमला मिळतात आणि परत ती प्रोसेस काय होते, सुरू होते. म्हणजे पेशीला आपली ऊर्जा ही काय मिळत असते. आपण जेवण करतो ग्लुकोज आणि O2 चालू असतं, पण जर काहीच जर खाल्लं नाही तर तुमचे बघा ह्या ठिकाणी जर दिलेले आहेत मेदाम्ले आणि अमिनो आम्ले हे कुठे येतात, हे ऍसिटिल कोएन्झाइम मध्ये येऊन मिळतात आणि इथून परत ही प्रोसेस काय होते, कंटिन्यू सुरू होते. कधी उपासमारीच्या काही उपोषणच्या काळामध्ये. आणि ऍसिटिल कोएन्झाइमच्या अणूंचे क्रेब चक्रामध्ये तंतुक्रियेमध्ये पुनरुज्जीवन होऊन परत ऊर्जा मिळवली जाते. अशा प्रकारे ही ऊर्जा मिळवण्याची साधने आपल्याला शरीरामध्ये पोहोचवली जातात. आता हे शास्त्र वाचून घ्यायचं आहे. आता ही जे आपण पाहिलं ही प्रोसेस इथं शॉर्टकटने दिली बघा. पहिले कार्बोहायड्रेट्स आपण खातो शरीराला, नंतर काय झालं ग्लायकोसिस म्हणजे ग्लुकोजचं विघटन. या ठिकाणी ग्लुकोजचे विघटन इथे दिलेले आहे. इथे नंतर पायरुविक आम्ल बघा, या ठिकाणी तुमचा पायरुविक आम्ल होता 2 PA. इथं लिहूनच घेऊ आपण ते पायरुविक आम्ल. त्याच्यानंतर ऍसिटिल कोएन्झाइम ए, हा ऍसिटिल कोएन्झाइम ए इथे दिलेला आहे. मग क्रेब चक्र आणि CO2H2 आणि ऊर्जा. इथं काय तयार होतं तुमचं, क्रेब चक्रामध्ये CO2H2 आणि ही काय झाली ऊर्जा, या 3 गोष्टी काय झाल्या तयार होतात. आलं हे लक्षात. मग समजून घ्या आता, ही फिगर IMP आहे, पेपरला विचारतात. समजून घ्या, हे कुठलं शोषण झालं तुमचं, ऑक्सिशोषण झालं, ज्याच्यामध्ये प्रत्यक्षात ऑक्सिजनचा उपयोग केला जातो. तुम्हाला पहिले 2 प्रकार सांगितले होते मी, ऑक्सिशोषण आणि कुठले, विनाक्षी. विनाक्षी मध्ये काय, शोषण मध्ये प्रत्यक्षात ऑक्सिजनचा वापर केला जात नाही पण ऑक्सिजन लागतो. या ठिकाणी ऑक्सिशोषण मध्ये काय की प्रत्यक्षात वातावरणात आपण ऑक्सिजन शरीरामध्ये घेतो, त्याला काय म्हणतात, ऑक्सिशोषण असं म्हणतात. हे झालं तुमचे सायकल. मग समजून घ्या, ज्यावेळेस तुमचं हेच इथूनच तुमचा उपासमार झाले, मिळणारच नाही तुम्हाला. उपासमारच्या वेळेस आले त्यावेळेस काय करतो आपण, मग स्निग्ध पदार्थाचं मेदाम्लामध्ये होतं, मेदाम्लाचं पुढे परत ऍसिड कोएन्झाइम, परत क्रेब चक्र पूर्ण. समजून जर तुम्हाला हे पण नाही मिळालं स्निग्ध पदार्थ, मग काय करता, प्रथिने येतात. प्रथिने, अमिनो आम्ल, परत कोएन्झाइम, क्रेब चक्र आणि परत ऊर्जा. हे आपण रेग्युलर जेव्हा जेवण करतो त्यावेळेस आणि हे ज्यावेळेस उपासमार असते त्यावेळेस त्यांचा उपयोग होतो. म्हणजे समजून घ्या, तुम्हाला हे जर मिळालं तर मेदाम्ल, जी चरबी असते शरीरातली तिच्या मार्फत ती ऊर्जा मिळते. जर ती नाही मिळाली तर प्रथिन, अमिनो आम्ल आणि क्रेब चक्र, परत सायकल पूर्ण. अशा प्रकारे ही सायकल आहे, लक्षात ठेवायचं आणि पेपरला विचारली जाते. ही जी आहे आता विनाक्षी शोषण, तो टॉपिक आपला पुढचा आहे, आपण तो बघूया. आता
विनाक्षी शोषण करणाऱ्या सूक्ष्मजीवांची निर्मिती. प्रत्यक्षात ऑक्सिजनचा संबंध येत नाही, डायरेक्ट घेऊ शकत नाही ऑक्सिजन, त्याला काय म्हणतात विनाक्षी शोषण. काही सजीव ऑक्सिजनच्या साह्याने राहू शकत नाही, उदाहरणार्थ अनेक जीवाणू. अशा सजीवांना ऊर्जा मिळण्यासाठी विनाक्षी शोषणाचा अवलंब करावा लागतो. हे काय डायरेक्ट ऑक्सिजन साध्यात राहू शकत नाही किंवा ऑक्सिजन घेऊ शकत नाही. मग अशा जीवांना ऊर्जा तर पाहिजे असते वाढीसाठी, मग हे काय करतात, विनाक्षी शोषणाचा अवलंब करतात. विनाक्षी शोषणाचे ग्लुकोज विघटन, ग्लायकोसिस आणि किण्व फर्मेंटेशन हे 2 टप्पे असतात. यात ग्लुकोजचे अपूर्ण विघटन त्यात ऊर्जा मिळते. फर्मेंटेशन किण्व प्रक्रिया आप सगळ्यांनी तुम्ही पाहिली असेल. आई घरी इडलीचं पीठ भिजवते, कळले? जर तुम्ही सकाळी पाहिले ते पीठ असं फुगलेलं असतं, त्याच्यामध्ये काय किण्व काय ते वाढ होते आणि त्याला आंबूसपणा येतो. या प्रक्रियेत ग्लुकोजचे विघटन तयार झालेले पायरुव्हिक आम्ल या ठिकाणी बघा. परत कर्बोदके झालं ग्लुकोजचं विघटन, पण विघटनामध्ये काय तयार होतं बघा या ठिकाणी, दोघी साईडनी पायरुव्हिक आम्ल दाखवले त्यांनी. पायरुव्हिक आम्ल किण्व प्रोसेस. किण्वमध्ये काय होतं, अल्कोहोल आणि लॅक्टिक आम्ल. आता घरी जे आहे इडलीचं पीठ भिजवते त्याने लॅक्टिक आम्ल, आणि अल्कोहोल जे तयार करतात म्हणजे वाईन दारू वगैरे, ती ही किण्व प्रक्रिया. लक्षात, त्यांनी काय होतं अल्कोहोल आणि मग किण्व मिळतात, आणि कसं स्नायूमध्ये तांबड्या पेशी आपल्या खेचून घेतात. या प्रक्रियेत ग्लुकोज तयार झालेल्या पायरुव्हिक आम्लांचे काही विकाराच्या मदतीने कार्बनिक आम्लामध्ये किंवा अल्कोहोल मध्ये रूपांतर केले जाते, यालाच किण्व असे म्हणतात. फर्मेंटेशन. मळी किंवा ऊसाची मळी, ऊसाची मळीला आंबवली तर काय तयार होतं, तुमचं दारू तयार होते. कुठली प्रोसेस झाली, किण्व प्रोसेस झाली. किण्व प्रक्रिया. काही उच्चस्तरीय वनस्पतींमध्ये प्राणी आणि ऑक्सिजन यांच्या साह्याने राहू शकणारे उच्चस्तरीय वनस्पती बघा, प्राणी आणि ऑक्सिजनच्या सानिध्यात राहू शकणारे सूक्ष्मजीव सुद्धा त्यांच्या सभोवती ऑक्सिजन वायूची पातळी कमी झाल्यास ऑक्सिजन ऐवजी विनाक्षी श्वसनाचा अवलंब करतात. ते कसे बघा, आता उदाहरणार्थ बीजांकुरण, आपण जेव्हा बीज जमिनीमध्ये टाकतो त्यावेळेस बीजे काय करतात, विनाक्षी शोषण करतात. प्रत्यक्षात ऑक्सिजन संबंधासोबत घेऊन गेल्यावर नाही. तसेच आपण व्यायाम करताना मांसपेशी स्नायू विनाक्षी शोषण करतात, त्यामुळे आपल्या शरीरात ऊर्जा कमी होऊन लॅक्टिक आम्ल साठते व आपल्याला थकल्यासारखे वाटते. आता मी याचं उदाहरण तुम्हाला सुरुवातीत दिलं होतं प्रकरणाच्या पहिले. बघा, आपण पळतो, पळल्यानंतर काही काळ आपण पळू शकतो, दम लागतो, थांबतो. आपण थांबल्यानंतर थोडं 5 मिनिटं आपण आराम केला का परत पळू शकतो. याचा अर्थ आपले स्नायू जे आहेत, पायातले स्नायू जे आहेत, विनाक्षी शोषण करतात. ऑक्सिजनचा प्रत्यक्ष कॉन्टॅक्ट असतो का, नाही राहत. मग विनाक्षी शोषण काय करतात, त्यांना पाहिजे ऑक्सिजन घेतात. ते जेव्हा ऑक्सिजनची कमतरता येते त्यावेळेस मग त्या शरीरात काय तयार होतं, लॅक्टिक आम्ल तयार होतं. कुठलं तयार होतं, लॅक्टिक आम्ल. हे लॅक्टिक आम्ल तयार झालं का आपल्या शरीराला ऊर्जा कमी वाटायला लागते. ऊर्जा कमी भेटली ते स्नायू काय थकतात आणि मग आपण त्या ठिकाणी थांबतो. परत थोड्या आराम करून त्याच्यात ऑक्सिजन शोषण झालं, ऑक्सिजन रक्तामधला का परत आपण पळू शकतो. असंही विनाक्षी शोषण या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. तर यामध्ये बघा, ग्लुकोज मध्ये पण काय होतं, ग्लायकोसिस होतो, म्हणजे कार्बोहायड्रेट ग्लुकोज, ग्लायकोसिस, पायरुव्हिक ऍसिड, त्याच्यानंतर विविध पदार्थ CO2, इथेनॉल अल्कोहोल आणि 2 ATP. आता लक्षात घ्यायचं या ठिकाणी, या प्रोसेस मध्ये कायम ATPचे किती अणू तयार होतात, 2 अणू रेणू, आणि या प्रोसेस मध्ये किती रेणू तयार होतात, 38 रेणू तयार होतात. हे लक्षात ठेवायचं आहे. ATPचे किती तयार होतात याच्यामध्ये, ऑक्सिजन मध्ये 38, आणि याच्यामध्ये किती असतात, कायम 2 अणू, हे 2 रेणू या ठिकाणी कायम तयार होतात. हे चार्ट तुम्हाला पेपरसाठी महत्वाचा आहे. पुढचा टॉपिक आहे तुमचा विविध अन्नघटकापासून मिळणारी ऊर्जा. फूड स्टॉक पासून विविध अन्नघटकांपासून मिळणारी ऊर्जा. आपण गरजेपेक्षा जास्त खाल्लेले कर्बोदके शरीरात यकृत आणि स्नायूमध्ये ग्लायकोजनच्या रूपात साठवले जाते. त्याला अंडरलाईन करा. हे गाळ्यामध्ये विचारले जातात किंवा एका वाक्यात विचारले जातात की शरीरामध्ये कुठे सापडतात, कशामध्ये, ग्लायकोजनच्या रूपामध्ये साठवले जाते.
अमिनो अम्लाचे रेणू एकमेकांना जोडून तयार झालेल्या महारेणूला प्रथिन असं म्हणतात. हे आपण मागच्या चॅप्टरमध्ये पाहिलं की अमिनो अम्ल ए साखळी तयार असते काय, A1 A2 A3. मग यांच्या साखळीपासून काय तयार होतं, प्रथिने तयार होतात. प्राणिज पदार्थापासून मिळालेल्या प्रथिनांना फर्स्ट क्लास प्रथिने असे म्हणतात. म्हणजेच उदाहरणार्थ अंडी वगैरे, मांस. प्रथिनापासून प्रति ग्रॅम 4 किलो कॅलरी ऊर्जा मिळते. प्रथिनांच्या पचनाचे काय तयार होतात, मग अमिनो अम्ल तयार होतात. ही अमिनो अम्ल शरीरात शोषली जातात. या ठिकाणी बघा दिले प्रथिने. प्रथिनेचं कसं रूपांतर झालं, अमिनो अम्ल, आणि परत ते कुठे गेली, या सायकल मध्ये गेली. ही अमिनो अम्ल शरीरात जातात, रक्ताद्वारे प्रत्येक अवयव पेशीपर्यंत पोहोचतात क्रेब सायकल नुसार. मायटो म्हणजे तंतुकणिकेमार्फत वेगवेगळे अवयव पेशी अमिनो अम्लांच्या आपल्या शरीराला आवश्यक असलेले प्रथिन तयार करतात. त्याची उदाहरणे खाली दिलेली आहेत. रक्ताद्वारे हिमोग्लोबिन, प्रतिपिंडे असतात. त्वचामध्ये मेलनिन, रंगद्रव्य, कॅरोटीन, प्रथिनाच्या पासून तयार झालेला अमिनो अम्ल हे सुद्धा करून ठेवायचं आहे. IMP आहेत. हाडेमध्ये ऑक्सिन असतं. पेशीमध्ये प्रद्रव्य, पटलांची प्रथिने, विविध विक्रिया, स्वादुपिंड, इन्शुलिन, ट्रिप्सिन, पियुषिका. हे त्वचेला काळा रंग मेलनिनमुळे लक्षात ठेवायचा. त्वचेला काळा रंग कायम कसा येतो, मेलनिनमुळे येतो. स्नायूमध्ये ऍक्टिन आणि मायोसिन असतात. पियुषिकेमध्ये विविध संप्रेरके असतात. मग या ठिकाणी बघा, गरजेपेक्षा जास्त सेवन केलेल्या प्रथिनापासून मिळालेले अमिनो अम्ल शरीरात साठवले जात नाही. त्यांचे विघटन त्यातून तयार झालेला अमोनिया शरीराबाहेर टाकून दिला जातो. आता अमोनिया कसा होतो बघा, ज्यावेळेस आपण युरिन लघवी वाटे हा बाहेर टाकला जातो. कधी कधी वास होतो बघा, लघवी एखाद्या टॉयलेट जवळ गेलं तर वास होतो त्या ठिकाणी, नाकाला झंझण तो कसला तुमचा असतो, अमोनियाचा असतो. म्हणून अमिनो अम्ल शरीरात साठवले जात नाही, ते बाहेर टाकून दिले जातो. गरज असेल तर प्रथिनांच्या रूपात उपयोगी पदार्थ जसे की ग्लुकोनिओजिनेस प्रक्रिया ग्लुकोज मध्ये केले जाते. वनस्पती लागणारा अमिनो अम्ल खनिजांच्या नावाने तयार करतात. एक कसे तयार करतात, खनिजापासून, खनिजापासूनच. त्यापासून प्रथिने तयार केली जातात. वनस्पती पेशींच्या हरित लोकांमध्ये असलेले रुबिस्को नावाचे विकर्मय निसर्गात सर्वात जास्त प्रमाणात प्रथिने होईल. हे अंडरलाईन करायचं आहे. याच्यासाठी गाळ्या लावासाठी निसर्गात सर्वात जास्त आढळणारी प्रथिने. मेदाम्ले व अल्कोहोलचे रेणू विशिष्ट रासायनिक बंधने जोडून स्निग्ध पदार्थ बनतात. फॅट्स आपण त्याला चरबी म्हणतो शरीराची. आपण सेवन केलेल्या स्निग्ध पदार्थांचे पचन होते व त्याचे रूपांतर मेदाम्ल अल्कोहोल मध्ये केले जाते. मेदाम्ले शोषून घेतले जातात शरीरामध्ये व आणि शरीर इतरत्र पोचले जातात. वेगवेगळ्या पेशी त्यापासून आवश्यक असलेले पदार्थ राहतात. उदाहरणार्थ पेशी प्रद्रव्य पटल करण्यासाठी कुठलं तुमचं फॉस्फोलिपिड नावाचे रेणू काय आवश्यक आहेत. मेदाम्लापासून प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजन, टेस्टोस्टेरॉन, अल्डोस्टेरॉन यासारखे संप्रेरक चेतापेशीचे अक्षतंतू असलेले आवरक असलेल्या मेदाम्लाचा वापर केला जातो. मग स्निग्धपासून किती मिळतं आपल्याला, 9 किलो कॅलरी. कर्बोदकापासून किती होती, 4 किलो कॅलरी. स्निग्धपासून किती मिळते, 9 किलो कॅलरी. आणि मग हे 9 पेक्षा जर तुम्ही जास्त रोजच्या सेवन म्हणजे तूप वगैरे हे जर जास्त खाल्लं गेलं, चरबी वगैरे, तर मात्र तुमच्या शरीरात चरबीयुक्त संयुक्त साठवून ठेवते. शरीरात चरबीचा बघा लठ्ठपणा येतो. तो कशामुळे होतो, ह्या 9 किलो कॅलरी जास्त जर तुम्ही स्निग्ध पदार्थ खाल्ले रोजचे, तुप्पट, तेलकट, मैद्याचे पदार्थ, त्याच्याने काय तयार होते, चरबी तयार होते. आणि मग ती साठवून ठेवून शरीरावर प्रत्येक ऑर्गन्स किंवा प्रत्येक अवयवाची चरबी काय करते, साठवण्यात थर, आणि त्यामुळे प्रत्येक अवयवाला किंवा रक्तवाहिनीमध्ये साठवून जाते आणि धमनी काठिण्य म्हणजेच हार्ट अटॅक सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे जास्त स्निग्ध पदार्थ न खाणंच योग्य आहे. लक्षात. पुढचा टॉपिक आपण नेक्स्ट लेक्चरला घेणार आहोत. आज इथेच थांबूया. बाय.